नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर, गोदावरीची पूरपरिस्थिती कायम। रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 97% भरलं। धरणातून 80,000 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक वाढली। धरणात आतापर्यंत 8 महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा। पूजा खेडकरची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव। निवड रद्द करून कारणे दाखवा नोटीसीला आव्हान। मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर। पूरपरिस्थितीच्या आढाव्यासाठी पुण्याला जाणार। राज्यातील स्थिती नियंत्रणात आल्यानंतर करणार दिल्लीचा दौरा। उद्धव ठाकरे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान राजधानी दिल्लीत। इंडिया आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीत। दर्यापूरमध्ये आंबेडकरांची सभा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती। पुतण्या जयसिंग सोळंके यांची राजकीय वारसदार म्हणून घोषणा। प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचा उद्या शाळा बंद आंदोलनाचा पुकार। अनुदानित विनाअनुदानित शाळांचे शिक्षक घेणार सहभाग। आजपासून सुरू होणार श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन उपक्रम। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत घेता येणार तीर्थाटनाचा आनंद। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। 11 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता। तर सरकारकडून पूरग्रस्तांना 50,000 रुपयांची मदत। बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला। पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा मागणाऱ्या 100 आंदोलकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी। ढाक्यातली इंटरनेट सेवा बंद। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत। मलेशियाच्या ली झी जियाशी होणार सामना। उपांत्यपूर्व सामन्यात रेड कार्ड मिळाल्यानं भारताचा हॉकीपटू अमित रोहिदावर एका सामन्याची बंदी। पॅरिस ऑलिम्पिकमधल्या जर्मनी विरुद्धच्या उपांत्य सामन्याला मुकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।